प्रियंका। शंखनाथ हिंदी समाचार में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज की सुर्खियों पर। चंद्रपुर में निकाली गई बारिश के बीच मशाल रैली। महिला और बालिकाओं की सुरक्षा के लिए जागृति मशाल मंच द्वारा आयोजन। चंद्रपुर शहर में जागृति मशाल मंच द्वारा एक विशाल मशाल रैली निकाली गई। इस रैली की शुरुआत गांधी चौक से की गई। शनिवार शाम को भारी बारिश के बावजूद महिलाओं ने हाथों में मोबाइल टॉर्च जलाकर इसे सफल बनाया। राज्य में महिलाओं पर बढ़ते अत्याचारों के बीच चंद्रपुर जिले में महिलाओं और बालिकाओं की सुरक्षा सुनिश्चित करने के उद्देश्य से आज मशाल रैली का आयोजन किया गया था। इस रैली का प्रास्ताविक भाषण एडवोकेट परोमिता गोस्वामी ने किया। रैली में सांसद प्रतिभा धानोरकर, विधायक सुधाकर अडवाले, विधायक किशोर जोरगेवार और शहर की विभिन्न सामाजिक संस्थाओं ने भाग लिया। रैली में महिलाओं के हाथों में जलती हुई मशालें थीं। रैली के प्रियदर्शिनी इंदिरा गांधी चौक पर पहुंचने पर उपस्थित नागरिकों और महिलाओं ने सुरक्षा की शपथ ली। इस अवसर पर सांसद प्रतिभा धानोरकर ने अपनी प्रतिक्रिया देते हुए कहा कि हमने राज्य में शक्ति कानून लाने की कोशिश की, लेकिन अभी तक इसे राज्य में लागू नहीं किया गया है। इस कानून को जल्द से जल्द लागू करने की मांग की गई। अब तक हम केवल लड़कियों को गुड टच, बैड टच और शाम को जल्दी घर लौटने की बातें सिखाते रहे, लेकिन अब ये सब लड़कों को भी सिखाना ज़रूरी है, तभी समाज में सही जागरूकता आएगी। ऐसा मत जागृति मशाल मंच की सदस्य अश्विनी खोबरागड़े ने व्यक्त की। इस रैली में भाग लेने के लिए शहर के विभिन्न हिस्सों से महिलाओं के साथ साथ युवा और पुरुष भी शामिल हुए। ये मशाल मार्च इस चीज के लिए निकाला गया है क्योंकि आजकल देश की लड़कियां सुरक्षित नहीं है। जितने भी भाई बहन है उनसे एक ही कहना है, जैसी आपकी घर की बहन है वैसी बाहर की भी बहन ही है। रास्ते से जाती रही तो उसे इज्जत दो, ना ही उसके ऊपर गलत नीयत डालो। या तो वह आपकी गर्लफ्रेंड या वाइफ ये नहीं हो सकती, वो आपकी बहन भी है, माँ भी है, और कुछ और जो कुछ भी समझना है आप समझ सकते हो, लेकिन गलत नजरिए से मत देखो। यही हमारा कहना है और हम यही चाहते हैं कि आप जितनी इज्जत करोगे हम भी भाइयों की उतनी इज्जत करेंगे। तो आज मशाल मार्च काढण्याचा उद्देशाने आपण काही मागणी विधानसभेत चंद्रपूर जागृती मशाल मंचच्या वतीनं चंद्रपूरमध्ये सर्व पक्षीय आज मशाल मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि आज हल्ली देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये महिलांवरती, मुलींवरती जे अन्याय अत्याचार होताना दिसत आहे, त्या अन्याय अत्याचाराला कुठेतरी बंद पडला पाहिजे, बंद झाले पाहिजे, या दृष्टीनं चंद्रपूरकरांनी एक शांततेच्या माध्यमातून एक चांगला संदेश दिलेला आहे की हे अत्याचार थांबवा। आपण बघितलं असेल की आज बदलापूरमध्ये जी काही घटना घडलेली आहेत त्या गोष्टीचं कुणीही या ठिकाणी समर्थन करणार नाही। सोबतच बल्लारशाला एका मुलीवरती रेल्वे अधिकाऱ्याने जो अत्याचार केलेला आहे, त्याच्यानंतर वरोऱ्याला नुकताच या ठिकाणी आपल्या मुलींवरती प्राध्यापकाच्या माध्यमातून जो अत्याचार झाल्याने प्राध्यापक म्हणतात मी राजकीय नेत्याचा मित्र असल्यामुळे माझं कोणी वाटलं करू शकत नाही, ही त्यांची भूमिका शोभणारी भूमिका नाहीत। या ठिकाणी आपण बघितलं असेल की अनेक ठिकाणी अशा प्रकारचे अत्याचार होत असताना प्रशासन मात्र कुठेही त्या प्रमाणात कारवाई करताना दिसत नाही। त्याचा निषेध म्हणून आज या ठिकाणी चंद्रपूरकरांनी निषेध मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। आजचा जो हा मशाल मोर्चा आहे, आपण बघितलं असेल ज्या पद्धतीचे प्रकार सगळ्या महिला अत्याचाराचे देशभरात घडत आहे। कलकत्त्यामध्ये प्रकार घडला, बदलापूरमध्ये झाला, नागपूरमध्ये झाला, काल वरोऱ्यात सुद्धा अशा पद्धतीचा प्रकार झाला। आणि याच्या संदर्भात मी आमदार होती, मी विधानसभेतही आंध्र प्रदेश सरकारच्या धर्तीवरती शक्ती कायदा हा महाराष्ट्रात लागू करण्यात यावा, तो कायदा हा सभागृहात पारित झाला, तो प्रस्ताव हा राज्यपालाकडे प्रलंबित आहे। मी केंद्रात गेल्यानंतरही माझी तेच मागणी राहील, जोपर्यंत हा कायदा महिलांच्या सुरक्षिततेसाठी अंमलात येणार नाही तोपर्यंत महिला खऱ्या अर्थाने सुरक्षित आहे का अशी भावना आता प्रत्येक महिलेच्या मनात तयार झाली आहे। आणि म्हणूनच आजचा हा मशाल मोर्चा हा महिलांच्या सुरक्षिततेसाठी या चंद्रपूर शहरात काढण्यात आला। काय कारण किंवा तुम्ही एवढं मध्यरात्री मशाल मार्च काढण्यात? या देशामध्ये मागच्या काही दिवसांमध्ये रोज अत्याचार होत आहे, असं नाही की गॅपने अत्याचार होत आहे, रोज अत्याचार होत आहे। आपण कलकत्त्यापासून जर बघत असेल तर तिथे खूप मोठा उठाव झाला आणि खूप मोठा उठाव झाल्यानंतर लगेच आणखी एक बलात्कार झाला बदलापूरमध्ये, मग झाला पुण्यामध्ये, मग झाला चंद्रपूरमध्ये, ब्रह्मपुरीमध्ये, वरोऱ्यामध्ये, आणि असा हा जो अत्याचाराची शृंखला आहे आपल्या चंद्रपूर पर्यंत आली। याचं कारण आहे, आमच्या रॅलीचं कारण आहे, या मशाल मोर्चाचं कारण आहे की मुलांवर संस्कार व्हावे,
मूळ हे आता मुलींना शिकवायची गरज नाही की तुमची सुरक्षा कशी करायची, तुम्ही सातच्या आत घरात यायचं हे मुलींना शिकव. खूप झालं गुड टच बॅड टच, सातच्या आत घरात कराटे आणि कुंफू सगळं शिकवून झालं मुलींना. पण आता मुलांना संस्कार देणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यासाठी अवेअरनेस साठी, जागृतीसाठी ही मशाल रॅली आम्ही आज काढलेली आहे. आज के हिंदी समाचार में बस इतना ही. फिर मिलेंगे देश भर में घटित अहम खबरों के साथ.